शेगाववरून निघालेली संत गजानन महाराजांची पालखी धाराशिव जिल्ह्यामध्ये दाखल झाली आहे। पालखीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। विठू नामाचा अभंग म्हणत महिला वारकऱ्यांकडून हरिनामाचा गजर करण्यात येतोय। लहानग्यांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांनी गजानन महाराजांचं मोठ्या उत्साहात पालखीचं स्वागत घेतलंय, दर्शन घेतलंय। आढावा घेत त्यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी आप्पासाहेब शेळके यांनी। गजानन महाराजाची पालखी धाराशिवमध्ये दाखल झालेली आहे। कळंबमध्ये पहिला मुक्काम असणार आहे आणि पालखीच्या दर्शनासाठी हे ज्ञानोबा माऊलीच्या गजरात जे भाविक आहेत ते दाखल झालेले आहेत। ज्ञानोबा मावले तुकाराम, 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 ज्ञानोबा मावले तुकाराम। जय हरी, जय हरी, जय हरी, जय हरी। काय दर्शन झालं का? हो, दर्शन झालंय। कसं काय वाटलं? समाधानाचं वातावरण? एकदम छान वाटलं। आमच्या नगरीमध्ये स्वामी श्रींचं आगमन झालं, खूप छान वाटायले। किती गोड गोड तुझे नाम, किती गोड गोड तुझे नाम, माझ्या विठ्ठला, माझ्या विठ्ठला, माझ्या विठ्ठला, माझ्या विठ्ठला रे, किती गोड गोड तुझे नाम। प्रॉपर दारूचे आम्ही दरवर्षी दिंडीसाठी खास कळंबमध्ये असतो। दरवर्षी समाधान वाटतं सगळे? एक नंबर। सगळ्यांचं बिस्किट वगैरे पाहून लोक समाधानी बघून खूप छान वाटतंय। विठुरायाच्या जी काही ओढीनं ही पालखी जात असते त्या पालखीच्या दर्शन सोहळ्यासाठी लहानापासून थोरांपर्यंत मोठ्या प्रमाणात जे उत्साहात लोक आहेत ते कळंबमध्ये दाखल होत आहेत। आप्पासाहेब शेळके, ABP माझा, धाराशिव, कळंब।